ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांनीच आमच्या स्वप्नांचं आभाळ चोरलं. मुखवट्या आड चेहरे लपवलेल्या पारध्यांनी घेरलं. गळफासावर तडफडणाऱ्या या महाराष्ट्र भूमीत केवळ एकाच योद्ध्यानं पुन्हा एकदा समृद्धीचं शेत पेरलं. नाव त्याचं एकनाथ, पण भरून आलेल्या असंख्य हृदयांनी त्याला महाराष्ट्र भूमीचं लोकनाथ केलं. या महाराष्ट्रानं आजवर अनेक मुख्यमंत्री अनुभवले, पण हा माणूस वेगळाच आहे. सत्तेची लाचारी, घराणेशाही, भ्रष्टाचार यानं बरबटलेल्या राजकारणात एक जीवाभावाचा आपला माणूस म्हणून कोट्यावधींच्या हृदयात कायमचं स्थान मिळवण्याची किमया साधली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात आजही महत्वाचं स्थान असणारी रिक्षा, ही रिक्षा चालवणारा एक कार्यकर्ता, ते अल्पावधीत लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री, असा त्यांचा असलेला प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत आजवर सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी झालेल्या असंख्य चळवळींचा एक प्रकारे विजयच मानावा लागेल. चांगल्या विचारांचे संस्कार याचसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्वलंत विचारांचा वारसा तितक्याच ताकदीनं पुढे नेणारं हे व्यक्तिमत्व, याचमुळं आज अवघ्या महाराष्ट्राचं काळीज बनलंय. राजकारण बदलतंय, राजकारणाची मूल्ये बदलत आहेत, माणसं बदलत आहेत, पण या चक्रव्यूहात राहूनही आपले विचार आणि भूमिका न बदलणारा आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा पाईक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे सोनेरी पान जोडलं गेलं तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले. राजकारणातला अनुभव, प्रशासकीय अनुभव, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रश्नांची जाण, एक ना अनेक, पण या सर्वांचं एकच उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं, ते म्हणजे या महाराष्ट्र भूमीशी असलेलं आई इतकंच महत्वाचं नातं, जिच्या सुखदुःखाशी आपलं जीवन एकरूप झालंय. त्याच या भूमीत पुन्हा एकदा समृद्धी पेरायची आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाला हे सरकार आपलं असल्याची जाणीव करून द्यायची, हेच ध्येय त्यांनी समोर ठेवलं. आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय आनंद दिघे साहेबांचं हेच स्वप्न होतं. ते साकार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि अल्पावधीतच हा स्वप्नातला महाराष्ट्र घडू लागला. या भूमीशी असणारी निष्ठा, विकासासाठी सुरू असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि अल्पावधीत कोट्यावधी लोकांची मन जिंकणारा हा अवलिया दिल्लीच्या तख्तावरही आपली जादू करून गेला. अनेक तर्कवितर्क आणि बड्या बड्या राजकीय विश्लेषकांचे आडाखे सपशेल खोटे ठरवत सर्वांना मागे टाकून खूपच पुढे पोहोचला. कोट्यावधीच्या विकास कामांनी महाराष्ट्राचा नक्षा आणि नकाशा बदलत गेला. राजकीय डावपेच, आंदोलनं यात आपल्या मुत्सद्देगिरीची झलक दाखवून गेला आणि एकही शब्द न बोलता महाराष्ट्र भूमीच्या या मुख्यमंत्री पदाचा खरा नाथ कोण याचं उत्तरही देऊन गेला.